आज आपण बनवणार आहोत सुक्या धुंडेरा नावाच्या मच्छीचं मस्तपैकी झणझणीत कालवण. करून तर पहा तुम्ही. आता तर आपण त्याची तयारी कशी करायची पहा. धुंडेरे पहिल्यांदा साफ करून घ्यायचे, म्हणजे त्याचे कुठे थोडेफार असलेले खवलं काढून घ्यायचे. तसे खवलं काढलेले असतात आणि नंतर 15 ते 20 मिनटं जास्तीत जास्त भिजत घालायचे. तसं फोडणीला तयारी होईपर्यंत ते भिजतच ठेवायचे. आता पहा, 2 मोठे कांदे बारीक चिरून घ्या. 2 कांद्याची पात चिरून घ्यायची. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेऊया. म्हणजे 1 कांदा लसूण मस्तपैकी जाडसर टेचून घ्यायचा आणि अद्रकसुद्धा. फोडणीसाठी हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि आमचा आगरी मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. पहा, अगदी झटपट होणारं कालवण आहे. कढई गरम करून घ्यायची आणि त्यात आपलं थोडंसं तेल घ्यायचं. बघा, मी ऑइल कमीच वापरते. मी नेहमी तुम्हाला सांगते की ऑइलची म्हणजे तेलाची तर्री असायलाच हवी असं नाही. असं सुद्धा आपलं कालवण खूप टेस्टी होतं, कमीत कमी तेलातसुद्धा. त्यात आपण आता कांदा छानपैकी परतून घेऊया. अगदी थोडासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. मंद आचेवर परतून घेऊ शकता तुम्ही. ऑइल कमी वापरतो त्यामुळे हळूहळू जरा चमच्याने परतत राहायचं. पहा, कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये कांद्याची पात घेऊया. कांद्याची पात ही ऑप्शनल आहे. तुम्हाला अवेलेबल नसेल तर कांद्याची पात तुम्ही नाही घेतली तरी चालेल. आपलं बारीक कापलेला टोमॅटो आपण त्यात घ्यायचा आहे. टोमॅटो कापताना टोमॅटोतील बिया काढायला विसरू नका. हे पहा, आता आपला टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण थोडंसं चवीनुसार त्याच्यात मीठ टाकूया. आपण हळुवारपणे हा मिक्स करून घेऊया. हे मंद आचेवर आपण करत आहोत. मीठ टाकल्यानंतर आपल्या कांद्याला आणि टोमॅटोला पाणी सुटायला लागतं आणि मग त्याची ग्रेव्ही लवकर होते. आणि बघा, आपण उशिराच अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे ती टाकत आहोत. जरा जाडसरच आपण केलेलं आहे, कारण लसूण लवकर टाकायचं नाही. लसूण लवकर टाकल्यानंतर लसूण करपतो. आपल्याला जास्तीत जास्त कच्चा लसूण खायचा आहे, कारण कच्च्या लसूणमधून आपल्याला औषधी गुण म्हणजे फॉस्फरस मिळतो आणि फॉस्फरस आपल्या पोटासाठी अतिशय उपयुक्त घटक आहे. हे पहा, आता आपण झाकून ठेवल्यामुळे त्याला छानसं मॉइश्चर आलेलं आहे की त्याची ग्रेव्ही बनायला आपल्याला मदत होणार. आता आपण आपले मसाले त्याच्यात टाकून घेऊया. मसाले घेण्यानंतर सर्वप्रथम आपण अर्धा चमचा हळद, नंतर काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा. तुम्हाला झणझणीत तिखट हवा असेल तर मी जो आगरी मसाला अर्धा चमचा वापरला आहे तिथे तुम्ही पूर्ण भरूनसुद्धा 1 चमचा वापरू शकता. आणि अर्धा चमचा गरम मसाला. आपण आता व्यवस्थित अगदी मिक्स करून घेऊया. पहा, आता मसाले आपण टाकलेले आहेत. मसाले आपले करपायला नको आहेत. करपायला म्हणजे तेलामध्ये जळायला नको आहेत. त्यासाठी आपण काय करायचं, थोडंसं त्याच्यात पाणी घ्यायचं. हे बघा, मी छोटीशी वाटी भरून त्याच्यात पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आपले मसाले आहेत ते सगळे एकजीव होते. पहा, खूप छानशी अशी ग्रेव्ही झालेली आहे तयार. त्यात आता आपले साफ केलेले 15 ते 20 मिनटं भिजलेले धुंडेरे, जे तुम्हाला मच्छी मार्केटमध्ये, सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतील. काही धुंडेरे खारवलेले असतात तर काही बिना खारवलेले. तुम्हाला दोन्ही प्रकारचे खूप छान टेस्टी लागतात. खारवलेले जर तुम्ही पाण्यात टाकून ठेवलेत तर त्यांचा मीठ कमी होतो, मग त्यानुसार आपण भाजीत मीठ कमी टाकायचं. बिना खारवलेले असेल तर आपल्या नेहमीच्या सुक्या मच्छीप्रमाणे आपण करू शकतो. हे पहा, थोडंसं वाफ काढली आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं, कोथिंबीरीचं वाटण मिक्स करूया त्याच्यात. हे बघा,
छानसं कोथिंबीरचं वाटण आपण एकत्र त्याच्यात केलेलं आहे. त्याच्यानुसार थोडंसं अजून पाणी घेऊया, कारण आपण ह्याच्यात सुरुवातीलाच चिंचेचं कोळ टाकणार नाही आहोत. कारण थोडंसं आपली ती सुकी मच्छी असल्यामुळे थोडीशी उकळी यायला पाहिजे, थोडंसं हलकंसं शिजलं पाहिजे चांगलं. ओले केल्यामुळे ते तर लवकरच शिजणार आहेत, पण थोडंसं उकळी आल्यानंतर शिजल्यानंतर आपण त्याच्यात नंतर तुम्ही घेतलेली चिंच किती आंबट आहे त्यानुसार मग चिंचेचा कोल कमी जास्त टाकायचा. एकदम जास्त पण टाकल्यानंतर मग त्याची चव निघून जाते. जर चिंच जुनी असेल तर ती जास्त आंबट होत जाते. त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचा कोल त्यामध्ये टाकू शकता. पहा, चिंचेचा कोल टाकल्यानंतर कालवणाचा पूर्ण रंग बदलून जातो आणि खरंच खूप कालवण आपला छान होतो. म्हणजे ती सुकी मच्छीचं एक टेस्ट आहे तीसुद्धा एक छान मिळून जाते. पहा, भाजीत कमीत कमी तेल किंवा तेलाची तर्री असली तरी भाजी रुचकर स्वादिष्ट लागते. आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा मैत्रिणींसोबत.